तर 2008च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाची भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। तहव्वूर राणानं भारतात प्रत्यार्पण होऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती। जर भारतात प्रत्यार्पण केलं तर माझा छळ केला जाईल, मी भारतात जास्त काळ जगू शकणार नाही असं राणानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं। मात्र ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBI नं अटक केली। अमेरिकेत राणाला लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं। दरम्यान तहव्वूर राणाच्या याचिकेवर कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। हे तहव्वूर राणाचं पितळ उघडं पडलं, कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका फेटाळून त्याला भारतात पाठवलं पाहिजे असा एकमुखी निर्णय दिला होता। परंतु पुन्हा एकदा तहव्वूर राणाने आपलं धर्म कार्ड प्ले केलेलं आहे। अजमल कसाबला फाशी देताना देखील संपूर्ण प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया अवलंबली होती आणि त्याला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे काही अधिकारी चौघांचं शिष्टमंडळ इस्लामाबादला गेलो होतो। त्यावेळी देखील पाकिस्तानच्या कोणत्याही अधिकाऱ्याने असा आरोप केला नाही की भारतामध्ये कसाबला न्याय मिळाला नाही, भारतामध्ये कसाबला टॉर्चर करण्यात आलं, वाईट वागणूक दिली, छळ केला। परंतु आज हा पाहणा तहव्वूर राणाला फुटला आहे। याला कारण एकच आहे, कारण तहव्वूर राणाच्या माध्यमातूनच हा डेव्हिड हेडली 26/11च्या मुंबईला आला होता। त्याने ज्या ज्या घटनांवरती बॉम्बस्फोट केले, 10 अतिरेकी हल्ले केले, त्यांचे सगळे फोटो याने तहव्वूर राणाने सगळीकडे पाठवले होते, लष्कर-ए-तोयबाला दिले होते। त्यामुळे आता तहव्वूर राणा याला पाठवल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल।